इथे का थांबवली गाडी? साहेब इथून मी जाऊ शकतो. ठीक आहे. नाही जायचं घरी? घरात जाऊच वाटत नाही साहेब. असं वाटतं घरातली माणसं हसतात माझ्यावर. का कोणाच ठाऊक आप्पांचा माझ्यावर लहानपणापासूनच राग आहे. पगारासाठी मी भरती झालो. आतापर्यंत काही सिद्ध करू शकलो नाही ना. सस्पेंडेड, बिनकामी. आता तर अंगावर वर्दी पण नाही. मग या सगळ्या आप्पांच्या गोष्टींवर शिक्कामोर्तब झाला. नाही नाही, काळजी करू नकोस तू. तुझी वर्दी तुला परत मिळेल. राहील सीट 18%. डोंट वरी. साहेब काय पण होऊ दे, त्या भामट्याला सोडायचं नाही. मी सुद्धा नाही तो भाऊ हा एक नंबरचा बदमाश आहे. नाही पण अजूनही कुणीतरी आहे ते याला पुढे करून आपले गुन्हे पचवायचा प्रयत्न करते. पण दाखवूया ना आमचं लक्ष नाही. आम्ही गाफील आहोत. आम्हाला काही कळत नाही. आम्हाला कसं फसवलं जाते सगळं होऊ दे. आपण बारीक लक्ष ठेवून राहायचं. योग्य वेळी मान आहे गुडके पाडायचे सगळे. साहेब उद्या त्याचं मेडिकल चेकअप आहे. त्या डॉक्टरनी जर ह्याला मनोरुग्ण सिद्ध केलं तर? याचीच वाट बघतोय मी. एकदा त्या डॉक्टरनी याला वेडा ठरवला ना तर चांगला शॉक देतो मी. सुधाकर याचा हिशोब राहिला. साहेब माझ्या सस्पेन्शनचं बोलत का? बोललो मी साहेबांना सांगितलंय सुधाकरला आपल्याला लवकरात लवकर पुन्हा सेवेत घ्यायचे. त्यांनी होकार दिला. हे याला पण एकदा टेलरला त्यांना द्या आधी. यांचा डॉक्टर चेकअपसाठी येईल. मला तयारीत राहावं लागेल. विसरल्याचं सोंग एवढं चांगलं करावं लागेल की डॉक्टरलाही खरं वाटलं पाहिजे. एकदा त्याच्याकडून मी मानसिक रुग्ण असल्याचं जाहीर झालं की मी माझा पुढचा डाव टाकायला मोकळा.